पुढल्या बातमीकडे गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवरती टीका केली आहे। जयंत पाटलांच्या तळपायातील आग मस्तकात गेली कारण ईश्वरपूर नावाला मंजुरी देण्यात आली। ईश्वरपूर नावाला त्यांनी विरोधाचा प्रयत्न केला असं देखील पडळकरांचं म्हणणं आहे। इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर झाल्यावरून त्यांनी हा निशाणा साधलाय। हिंदू विरोधी भूमिका घेणाऱ्यांना ठेचून काढू असं देखील पडळकरांनी यावेळेला म्हटलं। अरे राज्याचे ते मुख्यमंत्री आहे, लोकभावना आहे इस्लामपूरचं नाव ईश्वरपूर पाहिजे आणि म्हणून केला। मी काल कुठेतरी युट्यूब वरती बघितलं, एक हिरवा साहेब म्हणतोय की मला ईश्वरपूर मान्य नाही, त्यानं पुढे केलंय। ज्याला बोलायला येत नाही सदाभाऊ, त्याला पुढे केलेलं आहे, त्याला ईश्वरपूर नको आहे। अरे जे हिंदू विरोधी भूमिका घेतील त्यांना इथून पुढं ठेचूनच काढलं जाईल। ही आपल्या सर्वांची भूमिका असणार आहे, ही आपल्या सर्वांची भूमिका आहे।